नमस्कार मंडळी, मी अपेक्षा तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। मंडळी, आज आपण बघणार आहोत की खेकडे क्लीन कसे करायचे। म्हणजे खेकडे बऱ्याच जणांना खायला खूप जास्त आवडतात, पण ते क्लीन कसे करायचे आणि त्याचबरोबर ते बनवायचे कसे। तर बनवायचे कसे याचं सुद्धा मी एक लॉंग व्लॉग बनवणारच आहे, पण त्याआधी आपण बघूया की खेकडे हे क्लीन कसे करायचे। तर सर्वात आधी ज्यावेळेस आपण बाजारातून खेकडे घेऊन येतो त्यावेळेस ते डायरेक्ट मी पाण्याखाली धरते, कारण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, तुम्ही त्याच्या नांग्या तोडल्या किंवा हातपाय तोडले तरीही तो जिवंतच असतो। आणि आता तुम्हाला मी खेकडा दाखवणार आहे, त्याच्या नांग्या आणि हातपाय आम्ही सगळे वेगळे केले होते, पण तरी पण तो जिवंत होता। आणि खेकडाचा जीव जो आहे ना त्याच्या घशामध्ये असतो। ज्यावेळेस आपण त्याची जी कवटी तोडतो वरची, जी आपण कालवणामध्ये वगैरे यूज करत नाही, ती कवटी तोडल्याच्या नंतर त्याचा जीव जातो, पण तोपर्यंत ते जिवंतच असतात। म्हणजे त्याच्या नांग्यांमध्ये सुद्धा तोडल्याच्या नंतर जीव असतो। तर खेकडे क्लीन करताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून तुमच्यासोबत शेअर केल्या। आता सर्वात आधी तर त्याचे हातपाय वगैरे म्हणजे त्याचे जे नांग्या असतात त्या आम्ही आधीच तोडून आणल्या होत्या। घरी आणल्याच्या नंतर सगळे त्याचे हातपाय वगैरे सगळे वेगळे केले। आणि हे बघा, ह्या त्याच्या नांग्या आहेत। तर ज्यावेळेस ब्रशने माझे मिस्टर ते क्लीन करत होते नांग्या, तर ब्रशला सुद्धा त्या नांग्याने असं पकडून ठेवलं होतं। व्हिडिओच्या शेवटी मी ते टाकलं आहे, तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आता हात पाय कवटी आणि त्याचबरोबर नांग्या हे सगळं आम्ही वेगळं वेगळं करून घेतलं, कारण क्लिनिंग करायला सोपं जाईल त्यासाठी। आणि आता इथे मी खेकड्यांची तुम्हाला प्राईस पण सांगते। तर 1 किलोमध्ये आम्हाला जवळजवळ 6 ते 7 खेकडे आले होते। आणि खेकडे घेताना मोठे मोठेच बघून घ्या। आणि खेकडे हे आम्हाला बाजारामध्ये मला वाटतं 300 रुपये किलोने भेटले होते। तर आम्ही ते 1 किलो खेकडे आणले होते। आणि हे जे खेकडे आहेत ते नदीतले आहेत। आणि खेकडे क्लीन करताना तुम्ही ब्रशचा सुद्धा वापर करू शकता। म्हणजे खेकडे क्लीन करण्यासाठी आपण जो दात घासायचा ब्रश असतो त्याचा यूज करा। म्हणजे एक वेगळाच ब्रश तुम्ही खेकड्यांसाठी ठेवा, कारण खेकडे हे मातीवर वगैरे वाळूवर वगैरे असतात, आणि त्याच्यामुळे भरपूर माती ही त्यांच्या हातापायांना वगैरे लागलेली असते। त्याच्यामुळे ती प्रॉपर क्लीन झालीच पाहिजे, नाहीतर काय होईल, तुम्हाला जेवण जेवताना थोडंसं रुचकर वगैरे लागू शकतं। त्याच्यामुळे खेकडे एकदम प्रॉपर क्लीन व्हायलाच पाहिजे। तर आम्ही एक ब्रश ठेवला आहे खेकड्यांना क्लीन करण्यासाठी। आणि आता हे बघा, हे अशा प्रकारे जे आहे ते खेकड्यांचे पहिले हातपाय सगळे आम्ही व्यवस्थित साईडला काढून घेतले। आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही त्याला पाण्यात टाकले आणि छानपैकी असे स्वच्छ असे धुवून घेतले 3-4 पाण्याने। आणि जर एकदम सोपी ट्रिक जर तुम्हाला यूज करायची असेल मंडळी, तर गरम पाणी करायचं आणि गरम पाण्यामध्ये थोडा वेळ खेकडे तसेच ठेवायचे 15-20 मिनिटं, आणि त्याच्यानंतर मग ते क्लीन करायला घ्यायचे। तर आता तुम्ही बघू शकता, हा जो खेकडा आहे तो अजूनही थोडंसं त्याचं तोंड हालत आहे। आणि आता हे बघा, ही जी कवटी काढली आहे ह्याच्यामध्ये खूप सारी अंडी जी काय आहे ती या खेकड्यामध्ये होती। आणि आता अशा प्रकारे ती कवटी ती साईडला काढायची आणि एकदम छान असं पाण्याखाली धरून खेकडा तुम्हाला क्लीन करून घ्यायचा आहे। खेकडा बनवायला जास्त वेळ लागत नाही, पण तो क्लीन करायला खूप जास्त वेळ जातो, कारण ते मातीमध्ये असतात आणि त्याच्यामुळे ती माती वगैरे त्यांना लागलेली असते। सो ते व्यवस्थित क्लीन होणं फार गरजेचं आहे। त्याच्यामुळे खेकडे हे प्रॉपर क्लीन करा। तर मंडळी, खेकडे खाण्याचे अगणित असे फायदे आहेत। तुमचे हाडे मजबूत होतात, स्नायू मजबूत होतात, त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची चमक येते। तुमच्या डोळ्यांसाठी, तुमच्या केसांसाठी सुद्धा खेकडे खूप लाभदायक आहेत। तर व्हिडिओच्या शेवटी मी खेकडे खाण्याचे फायदे हे मेन्शन करणारच आहे, तर नक्की चेक करा। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खेकड्यांच्या वरची जी कवटी असते ती वेगळी करायची आहे, कारण की ती कालवणमध्ये यूज होत नाही। आणि त्याच्यानंतर हा जो भाग आहे तो एकदम स्वच्छ करून घ्यायचा आहे। आता हे बघा, खेकडा सगळं तोडल्याच्या नंतर पण हा जिवंत होता, तर तोंडातून कंटिन्यू बुडबुडे काढत होता। त्यामुळे मंडळी, खेकडे क्लीन करताना एकदम प्रॉपर पद्धतीने करा, नाहीतर काय होईल, तुम्हाला इजासुद्धा होऊ शकते। आणि आता हे बघा, ह्या ज्या कवट्या आहेत त्या आम्ही टाकून दिल्या आहेत, वरच्या कवट्या आहेत। तर हे अशा प्रकारे एकदम स्वच्छ तुम्हाला खेकडे जे आहेत ते क्लीन करायचे आहेत। आणि आता हे बघा, हे जे आहे ते आम्ही एकदम व्यवस्थित सगळं सेपरेट करून घेणार आहे आणि छानपैकी स्वच्छ धुवून घेणार आहे। आता हे बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं की आता ह्या नांग्या तोडल्या आहेत, तरी पण ब्रशला बघा ह्या नांग्यांनी कसं पकडलं आहे। आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।